नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो. ते तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळे चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या वैयक्तिक नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आज पाहूयात 3 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक आर्द्रभूमी दिन म्हणजे वर्ल्ड वेटलँड डे 2026 च्या आधी भारताने रामसर यादीमध्ये कोणत्या दोन नवीन आर्द्रभूमीचा समावेश केला? तर वर्ल्ड वेटलँड डे कधी असतो? तर तो 2 फेब्रुवारी या दिवशी. ठीक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कोणते आहेत ते दोन? तर ते पटना पक्षी अभयारण्य आणि छरी धांड असे अभयारण्य आहे ते. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताने 2 फेब्रुवारी 2026च्या आधी रामसर यादीमध्ये 2 नवीन आर्द्रभूमीचा समावेश केलेला आहे. पटना पक्षी अभयारण्य हे एटा जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेश येथे आहे आणि छरी धांड हे गुजरातमधील कच्छ या जिल्ह्यामध्ये आहे. तर 2014 मध्ये भारताकडे जवळजवळ 26 रामसर स्थळे होती आणि आता सध्या ती 98 आहेत. आणि रामसर कराराला कन्व्हेन्शन ऑन वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असेही म्हणतात. ठीक आहे. 2026ची थीम काय होती? तर वेटलँड अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज अशी 2026ची थीम होती. पुढील प्रश्न दुसरा, अग्निपरीक्षा हा संयुक्त सराव कोणत्या 2 दलांमध्ये झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भारतीय लष्कर व TITBP यांच्यामध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यामध्ये हा सराव पार पडलेला आहे आणि 6 दिवसांचा सराव 19 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. या सरावात गैर तोफखाना जवानांना तोफखाना फायरिंग प्रक्रिया शिकवण्यात आली आणि हा भारतीय लष्कर व TITBP यांच्यातील पहिला संयुक्त फायर पॉवर प्रशिक्षण उपक्रम आहे. पुढील प्रश्न तिसरा, सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मिनी भारत भेट कधी करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 5 ते 10 फेब्रुवारी रोजी ते भारतात येणार आहेत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्राध्यक्ष हार्मिनी यांनी ही पदभार स्वीकारल्यानंतरची भारतातील पहिली अधिकृत भेट आहे आणि भारत सेशल राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण होत असल्याने ही भेट विशेष महत्त्वाची आहे. आणि सेशल्स हा भारताचा हिंदी महासागरातील महत्त्वाचा सागर शेजारी देश असून विजन महासागर मध्ये त्याला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरातील महत्त्वाचा सागरी शेजारी देश आहे सेशल्स आपला. चौथा प्रश्न, सिंगापूर एअर शोमध्ये भारतीय हवाई दल IAF कोणत्या टीमसह सहभागी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमसह. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या एअर शोमध्ये IAF कडून सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम सहभागी झाली आहे आणि IAF स्वदेशी बनावटीचे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव उडवत आहे आणि सिंगापूर एअर शो एशियातील आघाडीचे द्वैवार्षिक एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन आहे. आणि या कार्यक्रमात 4 फ्लाइंग डिस्प्ले टीम्स आणि 37 विमानांचे स्टॅटिक प्रदर्शन आहे. पुढील प्रश्न, DRAP अंतर्गत भारताने झिरो डम्पसाइट्स हे उद्दिष्ट कधीपर्यंत साध्य करण्याचे ठरवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ऑक्टोबर 2026 पर्यंत. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा.
भारत सरकारने नोव्हेंबर 2025मध्ये डम्पसाइट रेमेडिएशन ॲक्सेलेटर प्रोग्राम म्हणजे DRPA सुरू केला. आणि DRPAचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ऑक्टोबर 2026 पर्यंत झिरो डम्पसाइट्स साध्य करणे आणि भारतात सुमारे 2479 लेगसी डम्पसाइट्स असून त्यामध्ये सुमारे 25 कोटी मेट्रिक टन कचरा आहे. आणि DRAP हा SBM अर्बन 2.0च्या 5P फ्रेमवर्कवरती आधारित आहे. पुढील प्रश्न 6वा. महाराष्ट्राच्या FDAने सुरू केलेल्या स्वच्छ अन्न मोहिमेचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वेलकम द न्यू इयर, कमिट टू हॉटेल क्लीनलीनेस असे नाव आहे त्याचे. तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे सध्याचे आयुक्त कोण आहेत तर ते श्रीधर दुबे पाटील असे त्यांचं नाव आहे. याचा उद्देश काय आहे तर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक अन्न मिळावे हा त्याचा उद्देश आहे. आणि या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांना सुधारणा व कारणे दाखवा नोटीस दिले जाऊन पुढे जाऊन त्यांचे त्यांचे लायसन्सही कॅन्सल केले जाऊ शकते असे त्यामध्ये नमूद आहे. पुढील प्रश्न 7वा. भारतातील हायड्रोजनवरती चालणाऱ्या बसेस चालविणारे पहिले विमानतळ कोणते आहे? हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस चालवणारे पहिले विमानतळ कुठले आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे CIAL. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा प्रकल्प नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत राबवला जात आहे. या प्रत्येक बससाठी निधी मर्यादा 2.9 कोटी असून एकूण प्रकल्प खर्च 8.7 कोटी इतका आहे. आणि हरित हायड्रोजन पुरवठा CIAL आणि BPCL यांच्या संयुक्त प्रकल्पातून केला जाणार आहे. पुढील प्रश्न 8वा. राष्ट्रीय राजमार्ग व्यवस्थापनातील डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, IHMCL आणि NFSU यांच्यामध्ये. त्याचे मुख्य महत्त्वाचे पॉईंट्स पहा. यांचा मुख्य उद्देश काय आहे तर सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि डेटा संरक्षण मजबूत करणे. आणि NFSU ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असून तिचे मुख्यालय गांधीनगर गुजरात येथे आहे. आणि हा करार साधारणतः 3 वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहणार आहे. पुढील प्रश्न 9वा. भगवान बुद्धांचे पवित्र देव निमोरी अवशेष श्रीलंकेत कुठे प्रदर्शित केले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, गंगा रामय्या मंदिर कोलंबो येथे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भगवान बुद्धांचे पवित्र देव निमोरी अवशेष फेब्रुवारी 2026 मध्ये श्रीलंकेत प्रदर्शित केले जाणार आहेत. आणि हे अवशेष गुजरातमधील देव निमोरी अरवली जिल्हा येथे पुरातत्व स्थळावरती सापडले आहेत. आणि या अवशेषाची ओळख 1957 मध्ये तत्वज्ञ प्रोफेसर SN चौधरी यांनी केली होती. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. पुढील प्रश्न 10वा. राष्ट्रीय करिअर सेवा NCS पोर्टल कोणत्या स्वरूपाचे प्लॅटफॉर्म आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, करिअर सेवांसाठी वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हा. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल हे करिअर विषयक सेवांसाठी एक वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. 2 जानेवारी 2026 पर्यंत जवळजवळ 2.23 कोटी नोकरी शोधणाऱ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहे या माध्यमातून. आणि या पोर्टलवरती सरकारी व खाजगी नोकऱ्या, जॉब फेअर आणि करिअर काउन्सिलिंग आणि स्कीम ट्रेनिंगची माहिती मिळते. पुढील प्रश्न 11वा. अबुधाबी इंडियन स्कूलने कोणत्या प्रसंगी गोल्डन जुबली साजरी करण्यास सुरुवात केली
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन UAEचे मिनिस्टर ऑफ टॉलरन्स अँड को एक्झिस्टन्स शेख नहायन बिन मुबारक अल नहायन यांनी केलेली आहे. आणि शाळेची स्थापना 1975 मध्ये फक्त 59 विद्यार्थ्यांपासून झाली होती आणि सध्या या शाळेत दरवर्षी सुमारे 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अबुधाबी इंडियन स्कूल ही UAE मधील एक आघाडीची CBSE संलग्न शैक्षणिक संस्था मानली जाते. पुढील प्रश्न 12वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. माझी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, ठीक आहे. आणि प्रश्न असा आहे की 2026च्या गोदावरी गौरव पुरस्काराचे मानकरी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उस्ताद उस्मान खान, प्रशांत दामले आणि सयाजी शिंदे असे त्यांची नावं आहेत. त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. गोदावरी गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो आणि हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून दिला जाणारा पुरस्कार आहे आणि 2026 साली हा पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात केले जाणार आहे. तर आजचे आपले 3 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.